नमस्कार। महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज तारीख आहे 16 जुलै। याची मोठी बातमी आलेली आहे। सर्वात पहिली जी बातमी आलेली आहे ती लाडक्या बहिणींसाठी आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो आजपासून सुरू झालेला आहे। इथं तुम्ही मेसेज पाहू शकता। लाडकी बहीण योजनेचा आज तारीख आहे 16/7/2025 रोजी बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेचा आता 13वा हप्ता सुरू झालेला आहे। त्यामध्ये आता बहिणींना मेसेज यायला आज सकाळपासून बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आणि सर्वात प्रथम म्हणजे बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज येतोय। ही पहिली बातमी आहे। आणि राज्य शासनाने बघा, राज्य सरकारने नवीन नियम लागू केलेला आहे या योजनेसाठी। तो नियम पाहणे अतिशय गरजेचा आहे। जर तुम्ही त्या नियमाचं पालन केलं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार नाही, तुम्हाला 1500 प्रमाणेच मिळेल। त्यासाठी तुम्हाला राज्य शासनाने जे नवीन नियम लागू केलेले आहे ते नियम जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे। ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना असा मेसेज सकाळपासून येतोय। तुम्हाला देखील मेसेज आला नसेल तर तुम्ही हे नियमांबद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा आता जुलै महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे। त्यामुळे बहिणींना लवकरात लवकर हे नियम पाळणे अतिशय गरजेचं आहे। शासनाने काही कागदपत्राची सुद्धा मागणी केलेली आहे, कारण राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे लाडक्या बहिणींसाठी। ज्या बहिणी हे कागदपत्र जमा करतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल। स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जे लोक नियम पाळणार नाही त्यांच्यासाठी त्यांना एक मोठी सूचना देण्यात आलेली आहे। आता सूचना कोणती असणार आहे आणि कोणत्या बहिणींना पैसे दिले जाणार नाही हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही या नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला एकही हप्ता यापुढे दिला जाणार नाही। जुलै महिन्याचा हप्ताही दिला जाणार नाही। यापुढे येणारा एकही हप्ता तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार नाही। हा मेसेज आलेला आहे। यामध्ये आता 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। सकाळीच बहिणींना मेसेज आलेला आहे। कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेला आहे त्यामधून मेसेज आलेला आहे। त्या जिल्ह्यांची नावं सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता। आजच तारीख आहे 16/7/2025 आजचा मेसेज आहे आणि आजच बहिणींना पैसे यायला सुरुवात झाली, म्हणजे सुरुवात आहे। तर यामध्ये ज्या बहिणी नियमांमध्ये बसल्या आहेत त्याच बहिणींना मेसेज आलेला आहे। तर तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत ते जिल्ह्यांची नावं सांगतो, कोणकोणते नियम लागू केलेले आहेत त्या नियमांबद्दल सांगतो। सर्वात अगोदर आपण नियमांबद्दल पाहूया, त्यानंतर जिल्ह्यांची नावं सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि कोणकोणते सूचना देण्यात आलेल्या आहे ते सुद्धा माहिती तुम्हाला सांगतो। सर्वात प्रथम आपण नियमांबद्दल जाणून घेऊया, कारण शासनाने नियम लावलेले आहेत 4। बघा, राज्य शासनाने 4 नियम लावलेले आहेत ते आता बँकांकडून आता बँक खात्यात लागू झालेले आहे हे 4 नियम। आता हे 4 नियम बँकांमध्ये कसं लागू झालेले आहे, ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्यांच्याच खात्यात पैसे जमा होतील, अन्यथा जमा होणार नाही। कारण शासनाने बँकांना ऑर्डर दिलेली आहे की ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींच्या खात्यात तुम्ही पैसे जमा करा। म्हणून बँक खात्याचे 4 नियम अतिशय महत्त्वाचे असणार आहे आणि बँक खात्यात पैसे येणार नाही। बघा, आता तुमच्या बँक खात्यात पैसे येणार नाही जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत नसाल। कोणते असणार आहे हे नियम? सर्वात अगोदर हे 4 नियमांबद्दल आपण जाणून घेऊया, त्यानंतर तुम्हाला जिल्ह्यांची नावं सुद्धा सांगतो। कारण लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता आजपासून सुरू झालेला आहे, म्हणून या नियमांमध्ये बसणं अतिशय गरजेचं आहे। आज बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे। या निर्णयामध्ये ज्या बहिणींना या 4 नियमांमध्ये म्हणजे बँकांनी 4 नियम लागू केलेले आहेत त्या नियमांमध्ये बहिणी बसतील त्यांनाच पैसे जमा होणार आहेत। आता सर्वात प्रथम आपण पाहूया की 2100 रुपये प्रमाणे ज्या बहिणींना मेसेज येतोय, आधार कार्ड ज्या बँक खात्याचे लिंक असेल त्याच बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज येतोय। ज्या महिलांचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याचे लिंक असेल त्याच बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज होतोय। एकदम बेसिक आहे, कारण डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात। डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे 2100 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। म्हणून तुमचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याचे लिंक आहे की नाही ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस तुम्हाला माहीत आहे की तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्ड हे व्यवस्थितपणे बँक खात्याचे लिंक असणे गरजेचं आहे। ही गोष्ट लक्षात घेणं, तुम्ही बँकेत जाऊन सर्वात प्रथम हे चेक करून घेणं महत्त्वाचं आहे की तुमचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक आहे की नाही। जर असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही। आज राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ती यादी मी तुम्हाला सांगणारच आहे। सर्वात प्रथम महत्त्वाची माहिती पाहूया, तुम्हाला जिल्ह्यांची नावं सुद्धा मी सांगतो। आज शेवटचा दिवस असणार आहे। याच दिवशी बघा लवकरात लवकर काम करून घेणं गरजेचं आहे।
लाडक्या बहिणींचा हप्ता आता वाढून 2100 रुपये प्रमाणे झालेला आहे। आताच तुम्हाला माहिती दिली की सर्व बहिणींना आता 2100 रुपये प्रमाणे पैसे दिले जाणार आहे। त्यामुळे बहिणींना आता 2 कागदपत्र जमा करावे लागणार। आता 2 कागदपत्र बहिणींकडून मागितले जाणार आहे। आता हे महत्त्वाचे 2 कागदपत्र असणार आहे। ज्या बहिणी हे 2 कागदपत्र जमा करतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये प्रमाणे जुलै महिन्यापासूनच हप्ता दिला जाणार आहे। ज्या बहिणी हे 2 कागदपत्र जमा करणार नाही त्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे येणार नाही। बघा, अशा प्रकारे तुम्हाला 2 कागदपत्राची मागणी अतिशय महत्त्वाची आहे। हे कागदपत्र कुठे काढायचं आणि कुठे जमा करायचं 2 मिनिटात लगेच तुम्हाला सांगतो। बघा, महत्त्वाचे 2च कागदपत्र असणार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे 2 कागदपत्र जमा करून घेणं महत्त्वाचं आहे। जोपर्यंत तुम्ही हे कागदपत्र जमा करणार नाही तोपर्यंत आम्ही 2100 रुपये प्रमाणे बहिणींना पैसे देणार नाही, कारण बँकांनी हे नियम लागू केलेले आहे। ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज येणार आहे। ठीक आहे, फक्त तुम्ही आता मोबाईलचे मेसेजची वाट पाहू नका। बघा, आता तुम्ही वाट पाहणार, तुम्ही या नियमांमध्ये पालन करणार नाही, तुम्ही कागदपत्र जमा करणार नाही, तर तुम्ही फक्त मोबाईलचे मेसेजची वाट पाहू नका। अर्जंटमध्ये काम करून घेणं गरजेचं आहे। ज्या बहिणी हे काम करणार त्याच बहिणींना पैसे येणार। तुम्ही जर मोबाईलच्या मेसेजची वाट पाहणार, तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं असेल आणि तुम्ही वाट पाहत असाल की तुम्हाला मेसेज येणार आहे मोबाईलचा, तर असं होणार नाही। कारण शासनाने नियम लागू केलेला आहे की आता बहिणींना मेसेज येणार नाही, डायरेक्ट बँक खात्यात पैसे जमा होतील। तुम्ही डायरेक्ट बँक खात्यात जाऊन सर्वात प्रथम चेक करून घेणं गरजेचं आहे की तुमच्या बँकमध्ये पैसे येत आहे की नाही। बघा, बँकांची लिस्टसुद्धा जाहीर झालेली आहे। आता तुम्ही एक मिस कॉल देऊन सुद्धा चेक करू शकता। फक्त तुम्ही तुमचं बँक व्यवस्थित खातं व्यवस्थितपणे चेक करून घेणं गरजेचं आहे। तुमचं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना कुठलं बँक तुम्ही दिलेलं आहे, बँकेचं नाव इथं आहे। ज्या बँकेचं तुम्ही पासबुक दिलं असेल, ज्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात त्या बँकेच्या नावासमोर एक नंबर दिलेला आहे। त्या नंबरवर तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे आणि मिस कॉल देऊन तुम्हाला मेसेज येईल। बघा, मिस कॉल देऊन तुम्हाला मेसेज येणार आहे की तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे जमा झाले की नाही। हे सर्व बँकांची लिस्ट आहे। याची पूर्ण PDF फाईल मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता। ठीक आहे, तुमचं जे बँक असेल त्यावरच तुम्ही मिस कॉल द्यायचा। राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे बहिणींचे दादा म्हणजे अजित दादा यांनी देखील आता वादा करून टाकला आहे की पैसे वाटप सुरू आहे। ज्यांना मागील हप्ता मिळाला नाही ते देखील आता पैसे त्यांना दिले जाणार आहे। बघा, आता मागील हप्ता ज्यांना भेटला नसेल, कोणाला 12वा हप्ता, कोणाला 11वा हप्ता, कोणाला 10वा हप्ता, 9वा हप्ता असा भेटला नसेल त्या बहिणीने सुद्धा काळजी करू नका, त्यांना देखील आता सर्व बहिणींना पैसे दिले जाणार आहे। सर्व बहिणींना आता 2100 रुपये प्रमाणे तर मेसेज दिले जाणार आहे। त्यासोबतच आज लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे जो मेसेज आहे तो आता 2100 रुपये प्रमाणे येणार आहे। जुलै महिन्याचा हप्ता आता 2100 रुपये प्रमाणे बहिणींना सुरू करण्यात आला आहे। स्वतः अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे। आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ती माहिती आता पाहूया आपण। पहिला जो विभाग असणार आहे, विभागावाईज आता पैसे वाटप होणार आहे। सर्वात प्रथम बघा, नागपूर विभागामधून नागपूरमध्ये आता पैसे येणार आहे। त्यानंतर वर्धामध्ये पैसे येणार आहे। चंद्रपूरमध्ये आजपासून सुरू झालेला आहे। भंडारामध्ये आजपासून सुरू झालेला आहे। गोंदियामध्ये आजपासून आणि गडचिरोलीमध्ये असं या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे आज वाटप होणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा। दुसरा विभाग आहे नाशिक विभाग। नाशिकमध्ये आज सर्वात प्रथम नाशिकला येणार आहे, त्यानंतर नंदुरबारमध्ये, त्यानंतर धुळेमध्ये, त्यानंतर जळगाव आणि त्यानंतर अहमदनगर। बघा, या जिल्ह्यांपैकी जर राहत असाल कमेंटमध्ये सांगा, आज या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आणि तिसरा विभाग आहे संभाजीनगर विभाग। संभाजीनगर विभागामध्ये सर्वात प्रथम संभाजीनगरमध्ये येणार आहे, जालनामध्ये, त्यानंतर परभणीमध्ये, त्यानंतर हिंगोली, बीड, नांदेड, लातूर अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा। ठीक आहे, आता पुढील जिल्ह्यांची नावं ते इथं पाहू शकता। चौथा विभाग आहे कोकण। कोकणमध्ये ठाणेला पैसे येणार आहे, मुंबई उपनगरला, मुंबई शहरला, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये सुद्धा आज पैसे येणार आहे। ठीक आहे, अशा या 4 विभागांमध्ये आज पैसे येणार आहे। उर्वरित 2 विभागामध्ये उद्यापासून
परवापर्यंत 2-3 दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये प्रमाणे मेसेज येणार आहे। ठीक आहे, आता महत्त्वाचे जे नियम लागू केलेले आहे ते नियमांबद्दल आपण जाणून घेऊया। सर्वात पहिला जो नियम आहे, महत्त्वाचे 4 नियम आहे, त्यामधून पहिला जो नियम आता ठेवण्यात आलेला आहे, तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे की नाही, जर असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन अर्ज रद्द केला जाणार आहे। बघा, शासनाने जे ठराव केलेले आहे महत्त्वाचे, ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींच्या खात्यात तुम्ही पैसे जमा करा। तर पहिला नियम आहे, ज्या बहिणींच्या नावावर 4 चाकी वाहन असेल, बघा त्यांच्या कुटुंबामध्ये असेल, त्यांच्या कुटुंबामध्ये जर 4 चाकी वाहन असेल किंवा बहिणींच्या नावावर असेल तर यामध्ये फरक आहे। जर बहिणींच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला पैसे दिले जाणार नाही, कुटुंबामध्ये असेल, दुसरं कोणाच्या नावावर असेल तर त्यांना पैसे दिले जाणार आहे। ही पहिला नियम आहे, ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्यांना पैसे येणार आहे। बघा, हा पहिला नियम। दुसरा नियम आहे, तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, जसं की शेती असो, प्लॉट असो, ते सुद्धा आता घर असो, ते सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे। जर असेल तर तुम्हाला तात्काळ तुमचा फॉर्म रद्द करण्यात येणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म रद्द करण्यात येईल जर तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी असेल तर। जर प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे दिला जाणार नाही आणि तुमचा अर्ज कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे। बघा, आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता काही प्रॉपर्टी वगैरे असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आता लाभ मिळतोय का नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तिसरी जी चौकशी आता होणार आहे, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना, जर असेल तर तुमच्या घरात जेवढे पण महिला लाभ घेत असतील सर्वांचा लाभ आता बंद होणार आहे। शासनाने हा नियम आधीच लावून ठेवलेला आहे, ज्या बहिणींच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर असेल त्यांचा लाभ आता शासन बंद करणार आहे। असा तिसरी चौकशी, तिसरा नियम असणार आहे। तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर आहे की नाही ते कमेंटमध्ये सांगू शकता। शेवटचा नियम जाणून घेणं महत्त्वाचं आहे। शेवटचा नियम आहे, तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 20,000 पेक्षा कमी आहे की नाही, म्हणजे महिन्याचं जे उत्पन्न आहे तुमचं 20,000 पेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा तुमचा लाभ आता बंद करण्यात येणार आहे। 20,000 पेक्षा म्हणजे 2 लाखाहून, बघा आता वार्षिक उत्पन्न 2-2.5 लाख जे असतं 2.5 लाखाहून कमी असणं गरजेचं आहे, तर महिन्याला 20,000 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे। तर असे 4 शासनाने नियम लागू केलेले आहे। या 4 नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज येईल, अन्यथा मेसेज येणार नाही। शासनाचा असा निर्णय आहे आणि 2 कागदपत्राची जी मागणी करण्यात आलेली आहे, सर्वात प्रथम तुम्ही बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे की नाही ते चेक करून घेणं गरजेचं आहे। जर नसेल तर तुम्हाला एक अर्ज दिला जाणार आहे, तो फॉर्म तुम्ही घ्यायचा आहे, तुमच्या बँकेमध्ये मिळणार आहे तो फॉर्म, त्याला KYC फॉर्म भरलं जातं। तो KYC फॉर्म आणि तुमचा आधार कार्डचा झेरॉक्स आणि तुमचं बँक पासबुकचा झेरॉक्स त्याला जोडायचा आहे। तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो सुद्धा लागणार आहे, तो तुम्ही इथं फॉर्म भरून ते तुम्ही 2 कागदपत्र जमा करायचं आहे, एक म्हणजे आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक, दोघांचा झेरॉक्स करून तुम्हाला KYCचा एक फॉर्म दिला जाणार आहे, तो फॉर्म भरून तुम्ही बँकात जमा करणं गरजेचं आहे। जर तुम्ही जमा केलं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। अशा पद्धतीने नियम आणि हे 2 डॉक्युमेंटची गरज आहे, शासनाने ठराव केलेला आहे। जर पैसे येत असतील तर तुम्हाला फक्त बँकेकडे जायचं आहे, बँकेकडून चेक करून घ्यायचं आहे की तुमचं KYC झालं आहे की नाही। जर झालं असेल तर काही करायची गरज नाही आणि झालं नसेल तर तुम्हाला तात्काळ हे फॉर्म भरून 2 कागदपत्र जमा करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला हप्ता आला की नाही। आणि तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।